बातमी आहे राजकीय विश्वातली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केलंय। सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा एकदा एकसंघ आणि मोठा होईल। ज्याला पक्षाचं हित हवं आहे ते सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व नक्कीच मान्य करतील, व्यक्तिगत स्वार्थ असलेले विरोध करतील असंही शेळकेंचं वक्तव्य आहे। दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत। आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। तर सुनील शेळके यांच्या या भूमिकेविषयी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला काही वेळापूर्वी फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे, आपण बघूया। की वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम पुढच्या कालावधीमध्ये सुरू व्हावं। दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर हा निर्णय त्यांच्या सर्वांच्या सहमतीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये घेतला। आणि ज्या प्रचंड ज्या पद्धतीने बहिणी ह्या सगळ्या उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कारभार करतायत, अतिशय संयमाने सोशिकतेने मनावरती प्रचंड प्रमाणावरती आघात झालेला असताना सुद्धा ही बाब आमच्या सर्वांच्यासाठीच निश्चितपणाने अभिमानास्पद आहे। आता त्याने जे म्हटलेलं की विलिनीकरणाचा, तर त्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये तशी काय कुठे चर्चा आहे काय मला माहित नाही, पण तशी समजा जर काय असेल तर त्या संदर्भातला अंतिम निर्णय बहिणीच त्या ठिकाणी घेतील। भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीमध्ये केव्हाच हस्तक्षेप केला नाही। या उलट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने, भारतीय जनता पक्षाच्या राज्य नेतृत्वाने आम्हाला नेहमीच एक मित्र पक्ष म्हणून सन्मानाने वागणूक त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे त्यांचा दबाव या विषयाच्या वरती कधी नव्हताच। आता राहिला भाग पक्षांतर्गत आता आमचं कोणाचं काय म्हणणं असंच काही कारणच नाही। सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला आम्ही निर्णय घेतला तो निर्णय त्यांच्या सहमतीनेच त्या ठिकाणी घेतला की ते उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी असेल, या संदर्भातला निर्णय आम्ही तो घेतला। आता यानंतर ह्या विषयाला पडदाच पूर्णपणाने पडलेला असल्यामुळे कधी माझी आणि बहिणींची आम्ही अनेक वेळेला अनेक राजकीय विषयांच्या वरती चर्चा जरूर केली, पण या विषयावरती चर्चा करण्याचा मुद्दा कधी आलाच नाही। आता विलिनीकरण हा विषय पूर्णपणाने वेगळा आहे। एक निर्णय इंडियामध्ये सहभागी होण्याचा आम्ही दादाच्या नेतृत्वात घेतला। आज बहिणींच्या नेतृत्वाखाली त्या निर्णयाचं हे पुढे सुरू आहे। त्यामुळे आज या विषयावरती मी काय बोलू इच्छित नाही, एवढंच मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे। दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। आज परिस्थिती जर बघितली तर दादांना जाऊन 2 महिने झालेले आहेत आणि वास्तविक बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी यांच्यावर सोपवलेली आहे। तर माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील। तर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याविषयी आमच्या पक्षामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय। सुनील शेळके यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं देखील अनिल देशमुख म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणतीही चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही। आता या बाबतीत आम्ही सर्व शांत आहोत। आम्ही कुठेही याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही। आमचा पक्ष कशा चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करावं पुढे याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रपणे महाराष्ट्रामध्ये काम करतोय।
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरती भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया. भारतीय जनता पक्षाचे निर्णय करण्याचे अधिकार आम्हाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी कोणाकोणाने एकत्र यावं, कोणी नाही यावं, यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आणि मी बोलणं काही औचित्य नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. काय एकत्र यायचं नाही यायचं त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.